आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे. राज्य मागासवर्ग आयोगाने 7 महिन्याआधी एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलं की मागास प्रवर्गाच्या फक्त 10 अकृषक विद्यापीठाचा विचार करायचा झालं तर 10,000पेक्षा जास्त जागा खाली आहे आणि त्या भराव्या. मात्र अजूनही राज्य शासनाने त्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. किती गंभीर विषय वाटतो तुम्हाला? नाही, हा फार गंभीर विषय आहे. आपण जे सांगतात हे फक्त एक हायर एज्युकेशन डिपार्टमेंटचं आहे की त्या हायर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये तेही 2017च्या आकृतीबंधाप्रमाणे 10,000 जागा रिक्त आहे. त्याच्यामध्ये ओबीसी व्हीजेएनटी पकडल्या 3,000 जागा येतात, एससीच्या 1,300 जागा येतील, एसटीच्या 7,000 अशा प्रकारच्या जागा आहे. पण पूर्ण विभागाचा जर आपण राज्य सरकारच्या संपूर्ण विभागाचा अभ्यास केला तर आज जवळजवळ या राज्यामध्ये ओबीसी व्हीजेएनटीच्याच 1 लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आणि म्हणून ह्या जागा त्वरित भराव्यात अशी मागणी आम्ही 29 सप्टेंबरला सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या वेळेस केली होती आणि त्यामुळे हा स्पेशल ड्राईव्ह काढून ह्या जागा भरून ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा ही मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सुरुवातीपासून राहिलेली आहे. आणि हा जो हायर एज्युकेशनचा आकडा आहे 2017च्या आकृतीबंधीप्रमाणे आज जर 2023चा आणि 2024चा आकृतीबंध काढला तर ही संख्या 20,000पर्यंत जाऊ शकते. UGC वारंवार म्हणते की 100% जागा भराव्यात, पण राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. राज्य सरकारला 7 महिने झाले अहवाल देऊन. एकीकडे राज्य सरकार ओबीसीच्या आरक्षणाला किंवा मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणतात, दुसरीकडे जागा भरत नाही. नाही, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सरकारने किंवा कोणी त्या आरक्षणाला धक्का लावणार नाही इथपर्यंत म्हणणं ठीक आहे. म्हणजे आमचं जे 30% ओबीसी व्हीजेएनटीमुळे आरक्षण आहे त्याच्यातनं आम्ही कुणाला आरक्षण देत नाही. अरे पण बाबा, ज्या जागा आहेत त्या तर पहिले भरानं न्याय द्या. आरक्षण असून काय फायदा? जर सरकारी जागा भरणार नसेल तर तो ओबीसी SC ST समाजाला न्याय होणार नाही. म्हणून जेवढ्या ओबीसी SC ST समाजाच्या जागा राज्य सरकारी सेवेमध्ये असो, स्कूल एज्युकेशन असो, हायर एज्युकेशन असो किंवा इतर डिपार्टमेंट त्याच्यामध्ये ज्या रिक्त जागा आहे त्या सर्व रिक्त जागा स्पेशल ड्राईव्ह काढून सरकारने भराव्यात आणि सर्व मागासवर्गीयांना न्याय द्यावा. मला एक सांगा की हा तर फक्त हायर एज्युकेशनचा विषय झाला 10 विद्यापीठाचा. एकूण सरकारी नोकर भरतीमधले विचार करायचं झालं तर वेगवेगळ्या प्रवर्गातल्या सध्या किती जागा खाली असेल? मी सांगितलं तुम्हाला की अंदाजे आमच्या फक्त ओबीसी व्हीजेएनटीच्या 1 लाखापेक्षा जास्त जागा खाली आहे. जर आमच्या 1 लाखापेक्षा जास्त जागा आहे तर नॅचरली SCच्या 60-70 हजार जागा असतील, STच्या 30-40 हजार जागा असतील, कारण त्यांना 13% आहे, त्यांना 60% आहे. EWHच्या 10% जागा आहेत, त्या जवळजवळ 50,000 येतील. तर अशा प्रकारे ह्या 2.5-3 लाख पदाचा जो बॅकलॉग आहे राज्यामध्ये ओबीसी, SC ST, व्हीजेएनटी आणि EWH, हा बॅकलॉग सरकार केव्हा भरून आमच्या मागासवर्गीयांना न्याय देणार हा प्रश्न आज आमच्या पुढे उभा आहे. मागच्या किती दिवसापासून राज्य सरकारने जागा भरल्या नाही? 10 वर्ष झाले भरतीच बंद आहे. 10 वर्षापासून या सरकारमध्ये एकाही जागेची भरती करण्यात आलेली नाही. कुठेतरी एका पिढीचंच नुकसान होताना दिसत आहे तुम्हाला? नक्कीच पिढ्याने पिढ्या हे बर्बाद. म्हणून जे बेरोजगारी वाढलं हे जे बोलल्या जाते कारण हे की केंद्र सरकारी यंत्रणा असो की राज्य सरकारी यंत्रणा असो, सरकारी नोकरी भरती बंद आहे. ही बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत कुठल्याही ओबीसी SC ST समाजाला न्याय सरकार देत नाही. आयोगाने शिफारस केल्यानंतर 7 महिन्यापासून तो अहवाल पडून राहतो. कुठेतरी सरकारची एक दुटप्पी भूमिका किंवा संशयास्पद भूमिका म्हणावं लागेल नोकर भरतीला घेऊन. नक्कीच आहेत ना. मी आता आपल्याला सांगून राहिलो की कुठल्याही सरकारी विभागामध्ये सध्या भरती सुरू नाही. स्कूल एज्युकेशनमध्ये नाही, हायर एज्युकेशनमध्ये नाही, सरकारी जे एवढे विभाग आहे, डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये नाही. पूर्ण सरकारी भरती ठप्प आहे आणि सरकारी भरती ठप्प असल्यामुळे ओबीसी SC ST समाजाला न्याय मिळून नाही राहिला. तो जर ओबीसी SC ST समाजाला न्याय द्यायचा असेल तर सरकारने ही जी पदभरतीवरती बंदी घातलेली आहे ही बंदी उठवावी आणि संपूर्ण समाजाला न्याय द्यावा पदभरती करून. हे होते बबनराव तायवाळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.